काय यार तिला, कुठे होतीस तू एवढा वेळ? काय करत होतीस? काय करणार, माझं नाईट रुटीन करत होते. यू नो व्हॉट, मी माझ्या काही गोष्टी स्किप नसते करत. तसं तर मीही काही गोष्टी स्किप नसतो करत, माहितीये ना तुला. थांब ना, बोल ना माझ्याशी. एक तर दिवसभर ऑफिस मध्ये असतोस, दिवसभर आपलं काहीच बोलणं होत नाही. आता तरी बोल. बर, एक सेकंड, बोल, काय बोलायचंय? अरे म्हणजे असं काही स्पेसिफिकली काही बोलायचं नाहीये, असंच बोल म्हणाले मी तुला. ओके, मग काय केलं माझ्या हातीराने दिवसभर? हे हो, तू तर अर्पिता ताईसोबत बाहेर गेली होतीस ना? या म्हणजे थोडा वेळ गेले होते. ओके, थोडाच वेळ भेटली असेल तरी खूप मज्जा केली असाल ना तुम्ही? या खूप केली. काय काय झालंय? कुठे काय आहे? नाही, तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे. काहीच नाही चाललंय. अदिरा, तू विसरलीस का? तुझा हा प्रीटी चेहरा खूप बोलतो. क्यूट. बोल, काय झालंय? सो मला माझ्या लग्नाच्या आधीची लाईफ, त्याची खूप आठवण येते. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे बघ ना, तुला माहिती ना मी लग्नाआधी कशी होते. मला आवडतं यार पार्टी करायला, मला आवडतं माझ्या फ्रेंड्सना भेटायला, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की लग्नानंतर आपण छान पार्टी करू, छान सेलिब्रेशन करू. पण सेलिब्रेशन तर सोड, आम्ही साधे भेटलो पण नाही आहोत. मी हार्डली बोलते त्यांच्याशी. आय रिअली मिस देम यार. आणि तुला माहितीये का, मला सतत विचारतायत की कधी करणार आहे आपण सेलिब्रेशन, कधी करणार आहे. नथिंग बिग, ओके, जस्ट वन मॉडेस्ट न्यू इयर पार्टी घरीच. ओके, घरीच? हा घरी, कारण बाहेर अरे तेव्हा खूप गर्दी असते, खूप गोंधळ असतो आणि द फूड क्वालिटी यू नो दॅट रिअली अनहायजेनिक. येस अदिरा, पण ऐक ना, आपण मग एक प्लॅन करू. आपण कुठल्या तरी दुसऱ्या दिवशी प्लॅन करूयात ना पार्टी. सो आर यू सिरियस? त्या दिवसाचं तर महत्व आहे ना. त्या दिवशी माहोल असतो, त्या दिवशी वाईब असते वेगळी, है ना. आणि फ्रँकली स्पीकिंग त्याआधी कोणालाही वेळ नाहीये, मी सोडल्यास. आय कॅन अंडरस्टँड अदिरा, पण यू नो राईट, आपलं घर छोटं आहे. ओके फाईन, सो व्हॉट. आय नो माय फ्रेंड्स व्हेरी वेल. इफ आय एम हॅपी, दे आर हॅपी. तू त्याचं टेन्शन नको घेऊस ना. आपलं घर छोटं आहे म्हणून काय झालं? ते काय साईज बघायला येणार आहेत का? ते सेलिब्रेशन करायला येणार आहेत. ओके ओके डन. तुला मी कधी नाही म्हणू शकतो. आल्या सांगितलं असत ना की आजीने दिलाय, तर एवढा वेळच फुकट गेला नसता. लावा झालं, सूचना याच्यात पण द्यायलाच पाहिजेत तुम्हाला. लावा, नीट लावा. मला लावता येत नाही अंगारा. झालं, हे बघा नीट लावलाय. डोकं इतकं गरम आहे की उडून जाईल तो अंगारा. झालं, आता आजीला जाऊन सांगा अंगारा लावलाय म्हणून. अहो हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी. या रूम मध्ये दुसरं कोणी आहे ज्याच्याशी मी बोलू शकतो? तुम्हाला सांगतोय आजीला जाऊन सांगा अंगारा लावलाय. हे बघा, हेच यालाच म्हणतो मी ऍटिट्यूड. आज सकाळी मी आलो देवघरापाशी, तुम्हाला हार दिला, म्हणलं देवाला हा हार वाहा. त्यावर तुम्ही बघितलं सुद्धा नाहीत माझ्याकडे. हाच ऍटिट्यूड दिला तेव्हा तुम्ही मला. आपण बोललो याबद्दल मगाशी. नाही, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एका घरात राहून एखादी व्यक्ती आपल्याशी अत्यंत योग्य नीट पद्धतीने बोलत असताना सुद्धा आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, हे चूक आहे. पूजा करत होते मी, म्हणाले ना, परत 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 तोच विषय काढून का भांडता तुम्ही? कारण तुमचं वागणं तसं आहे. लागतं फार. आता मला काय वेळ लागलाय उगाच उठून भांडायला कोणाशी? ठीक आहे ना, तुम्हाला माझं वागणं दिसतं, तुमचं काय? काय माझं काय? नीट योग्य पद्धतीने बोलता कधी माझ्याशी? सतत वसवस करायची आणि चिडचिड करायची, किंवा मी बोलत असताना माझं बोलणं कट 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 करून टाकायचं, हे 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 सगळं योग्य आहे? हे बघा, हे एकदा कधीतरी माझ्याकडनं झालं असेल आणि ते पण चुकून झालं असेल. त्याच्यावरून तुम्ही मला किती वेळा ऐकवणार? एकदा
एकदा झालंय असं खरंच वाटतं का हो तुम्हाला? सतत तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वावरती, माझ्या नैसर्गिक रिॲक्शनची खिल्ली उडवत असता, माझ्या चांगुलपणावरती हसत असता, त्याची चेष्टा कर. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, आता हसताय. काय झालं हसायला तुम्हाला आता? चांगुलपणा म्हणजे कुठला? स्वाभाविक नैसर्गिक वागणं हे असं का असतं तुमचं? ओके फाईन. कुठे शेरे ओढले मी? कुठे शेरे ओढले मी? हा, तुम्ही मला आज सकाळी म्हणालात फोनवरती, आयुष्यातनं माणसं तोडणारा माणूस आहे मी. हे काय होतं? हा, त्या दिवशी मला म्हणालात की मी सभ्य आहे पण चांगला नाही. म्हणजे काय? आणि मी काही पदव्या वाटत फिरत नाही. म्हणजे काय? तुम्ही असं बोलून जाता हो, पण एका कोवळ्या मुलावरती काय परिणाम होतात त्याचा कधी विचार केलाय तुम्ही? हे असं वागतं कोणी, असं बोलतं कोणी? या शेरानं काय अर्थ आहे मला सांगा. ओके म्हणायचं नाही आता. आहो आहो त्याच्या पुढे मी बोलत होते. आहोने सुरुवात करणार होते, पण तुम्ही काय केलं?